32 तासानंतर पुणे मुंबई महामार्गावरती उलटलेला टँकर आता उचलण्यामध्ये यश आलं आहे। सध्या आपण बघू शकतो कशा प्रकारे 3 क्रेन लावून हा पडलेला टँकर हा 32 तासानंतर उचलण्यात येत आहे। सध्या आपण बघू शकतो फायर ब्रिगेड च्या मदतीने इकडे पाण्याचा फवारा मारला जात आहे। यामागचं कारण म्हणजे यामध्ये काहीसा गॅस हा शिल्लक आहे। यामध्ये 40 टन गॅस होता, तो पहिले काढण्याची प्रक्रिया पार पाडली। त्यानंतर आता क्रेन मधून हा संपूर्णपणे टँकर उचलण्याची प्रक्रिया हा पार पडत आहे। फायर ब्रिगेड कडून पाणी मारण्यात येतं कारण की यामध्ये काहीसा गॅस हा शिल्लक आहे। सध्या आपण बघू शकतो कशा प्रकारे गॅस आपल्याला दिसून पण येतोय। यामध्ये संपूर्ण पोलीस यंत्रणा असेल, NDRF ची टीम असेल, फायर ब्रिगेड असेल, यांच्याकडून संपूर्णपणे या टँकरवरती पाण्याचा फवारा मारण्यात येतोय। यामध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे यंत्रणा ही अजून देखील 32 तास झाले या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी प्रत्येक गोष्टी या बघत आहे। बघू शकतो आपण की यामधला जो उरलेला गॅस होता तो सध्या या टँकर मधून बाहेर येताना आपण बघतोय आणि फायर ब्रिगेडच्या पाण्याच्या मदतीने संपूर्णपणे तो गॅस कशा प्रकारे जास्ती हानिकारक होणार नाही यासाठी आता मदत करत आहेत। त्याचसोबत हा टँकर जो पडलेला होता तो आता उचलण्यामध्ये यश आलं आहे। सध्या आपण बघू शकतो हा टँकर जो पडलेला होता तो आता उचलण्यामध्ये प्रशासनाला यश आलं आहे। एकूण 32 तासानंतर संपूर्णपणे आता ही प्रक्रिया ही पूर्णत्व आली आहे। कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।